सर नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? मी अनिल कडू, प्रभात रोडवेजचं 2012 पासून मी लोणावळा, खंडाळा, कार्ला, कुसगाव या विभागामध्ये मावळ तालुक्यामध्ये काम पाहतो आणि आमच्या कंपनीचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी गेट टुगेदर संपन्न झालेलं आहे. एक महिन्यापासून यासाठी अथक प्रयत्न करणारे माझे सगळे सहकारी आज या ठिकाणी आले. सगळे या कार्यक्रमाला पाहून खुश झाले. त्याचप्रमाणे आमच्या प्रभात कंपनीचे सर्वेसर्वा निलेश डोंगरे आणि डोंगरे मॅडम या ठिकाणी आपल्याला दिसत असतील. ते स्वतः या ठिकाणी सकाळपासून उपस्थित असून छोट्या छोट्या म्हणजे अगदी पार डोक्यावर डाग उचलून कस्टमरला देणाऱ्या व्यक्तीपासून ते ब्रँच मॅनेजरपर्यंत प्रत्येकाची स्वतः त्यांनी वेलकम करून स्वागत केलेलं आहे. प्रत्येकाला जेवण पोचलं की नाही, चहा कॉफी पोचली की नाही, बसायला जागा मिळाली की नाही, इथपासून सर्व व्यवस्था स्वतः मालक. आज 42 शाखा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणारी ही कंपनी आणि त्याचे एवढे मोठे मालक, परंतु ते स्वतः अगदी छोट्या छोट्या कामगाराची चौकशी करून आज हा कार्यक्रम संपन्न केला. असे आमचे गेली 7 वर्ष कार्यक्रम होत आहेत आणि याहीपुढं त्यांनी याहीपेक्षा मोठा कार्यक्रम ठेवण्याचा संकल्प ठेवला आहे आणि यावर्षी आमच्या 42 शाखा झालेल्या आहेत. त्यांचा मानस आहे की पुढच्या वर्षापर्यंत या शाखा दुपटीने होतील आणि याहीपेक्षा मोठा असा कार्यक्रम होईल. एवढंच बोलतो आणि यापुढे मी निलेश डोंगरे सरांना या ठिकाणी बोलवतो आणि आजचा हा कार्यक्रम सगळ्यांनाच आवडला, परंतु त्यांची काय प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडूनच जाणून घ्यावी. नक्कीच सर. नमस्कार. खूप छान प्रोग्राम झालेला आहे. अनेक जे आपले सहकारी होते सर्वांनी छान प्रतिक्रिया दिली. एक पहिल्यांदा असं पाहतोय की एक मालक स्वतः म्हणजे जसं सरांनी सांगितलं आता की डाग उचललेला माणूस ते वरिष्ठ अधिकारी त्या सर्वांचा आपण या ठिकाणी सन्मान केला. एका छताखाली या ठिकाणी त्यांना आणलं आणि कुठेतरी ओळख व्हावी किंवा कुठेतरी प्रतिक्रिया मिळावी हा एक उद्देश तुमचा होता. खूप सफळ झालेला दिसतोय. आपण काय प्रतिक्रिया सांगाल? ॲक्च्युली ह्यात जे काय दिसतं हीच माझी धन दौलत आहे. आत्तापर्यंत मी हेच कमवलेलं आहे आणि म्हणजे मी नेहमी बोलत आलो की टार्गेट किंवा हे करणं माझं अजिबात माझं उद्दिष्ट नाही. माणसं चांगली हेरणं, त्यांच्याबरोबर चांगलं राहणं आणि हीच साथ वाढवणं हेच माझं ध्येय आहे आणि कंपनी तो आपोआप वाढणार आहे. म्हणजे कंपनी किंवा आपण जे टार्गेट बोलतो ते आपोआप वाढतं. फक्त चांगली माणसं बरोबर शोधणं, त्यांच्याबरोबर राहणं आणि त्यांच्याबरोबर साथ टिकवणं हे माझं ध्येय आहे. बस. धन्यवाद. नक्कीच. धन्यवाद. हे गाणं लागलं की प्रत्येकाला हात वर येतो आणि काय हल्ली सॉरी तुम्हाला इंटरव्ह्यू करतो. हल्ली आहे ना, मला ते इंस्टावरती बायकांच्या रीलचे येतात ते हळदी कुंकूच्या सगळ्या बायका. पण त्या हाताची स्टोरी तुम्हाला माहिती आहे का? त्या हाताची स्टोरी आहे अक्षय खन्नाने ती फ्ल्युकली दिलेली आणि फ्ल्युकली ती इतकी फेमस झाली की ते मला वाटतं 4-5 सेकंडसाठी जो पिक्चर इतका हाऊसफुल झाला ते बघायलाच लोक गेले. आणि म्हणजे मला काय बोलायचं की त्यांनी ते इतकं मनापासून इतकं ती अशी एक स्टाईल मारून गेला आणि सगळी जिंकून. मला एक्झाम्पल का सांगायचं ते की हा जो प्रभात परिवार गोळा करताना पण आहे ना, माझ्या आयुष्यात प्रत्येक माणसं फ्ल्युकली भेटलेली आहेत. प्रत्येक म्हणजे बहुतेक माणसं फ्ल्युकली भेटलेली आहेत. मी किती जण आहेत तुम्ही मला सांगा, मी तुमच्या घरी आलोय का, तुमचं काय आधार कार्ड पॅन कार्ड कोणाचं घेतलंय का किंवा काय केलंय का? प्रवासात निघत चालत असताना आता हार्डली काही समजा मंडे असेल, दिलीप येळवंडे, संदीप संघवी होते किंवा पारखे, जुने संबंध होते आमचे. नंतर प्रत्येक जण मला रस्त्यात भेटत गेला, सगळे चालत गेलो आणि बघता बघता हा एवढा ग्रुप झाला. त्याला एवढंच बोलायचं होतं मित्रांनो, आता आपल्याला आपल्याला परत चहा प्यायचा आहे कारण आता तुम्ही बऱ्याच जणांनी फुगे फोडलेले आहेत. तर आता इथून पुढे आपण आपलं जे पारितोषिक द्यायचं तो कार्यक्रम करू. धन्यवाद. यशवंत सावंत आपणही पुढे यायचं आणि आपलं जीवन गौरव चिन्ह त्याबरोबर शाल आणि श्रीफळ घेऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आपल्या कष्टाचे फळ आज ना उद्या हे मिळतच असतं. अगदी 6वीच्या इंग्लिशच्या पुस्तकात आहे, ही वर्क नो द वर्क मॅन. आपण जे काम करतो त्याचे कंपनीविषयी समाज घेत असतो, आपली संघटना घेत असते, कंपनीचे पदाधिकारी घेत असतात. असे ज्येष्ठांचा सन्मान होत असताना आपल्या सर्वांना आनंद होत आहे. त्यांचं उर्वरित सर्व आयुष्य आरोग्य संपन्न, लक्ष्मी संपन्न जावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना. भाऊ बोलायचं
83 पासून कधी कधी दोघातच काम करायचो आम्ही. 85ला माथाडी कामगारांचा झाला आणि 15 दिवसाचा संप होता. पण दोघातच काम करायचो. ते उचलून द्यायचे माल, मी गाडीत नेऊन टाकायचो. आणि असे करून करून नंतर एक ब्रांचची आता किती झाली ब्रांच? 46 ब्रांच. मग हे किती मोठं पुण्याचं काम आहे बघा, सर्व लोकांच्या पुण्याईचे. आणि प्रभातचा जो सिंबॉल आहे, प्रभातच्या शब्दाचा अर्थ, प्रभात म्हणजे पहिल्यांदा प्रभात म्हणजे प्रकाश. प्रकाश हा भास्करापासून निघतो. सूर्याचं नाव भास्कर आहे. प्रभात म्हणजे तपस्या. मग प्रभातच्या या पूर्ण कामाला पूर्ण तपस्या आहे. 2 माणसं किंवा त्यावेळेला 20 माणसं होती जादा. आता ही किती जमा झाली. माझ्या अण्णांची पुण्य आहे सगळी. अण्णासारखा देव माणूस मिळणं म्हणजे माझ्या आयुष्यात मोठी कलाटणी झाली. कुठलंच व्यसन नाही, कुठलंच व्यसन नाही. संगतीमुळं एका साधूची आणि संतांची संगत असते, त्याप्रमाणे मला अण्णांची संगत भेटली. आणि हे संगतीचे परिणाम किती चांगले असतात. आणि प्रामाणिकपणानं काम जर केलं व्यवस्थित तर देव सुद्धा तुम्हाला चांगला आशीर्वाद कुठंच कमी पडत नाही. प्रामाणिकपणाने काम करा. देव प्रत्येकाच्या पाठीशी आहे. प्रत्येकाचे प्रारब्ध कर्म संपल्यानंतर त्याला प्रियमान कर्मामध्ये यश देतो देव. आणि मग हे संचिताचं पुढे घेऊन जायचं. मी पहिल्यांदाच बोलतोय, मला काही बोलायची सवय वगैरे काही नाही, त्याच्यामुळे पहिल्यांदाच. पण मोठं समाधान झालं की एवढी माणसं माझी जमली, सगळी माणसं माझे. प्रत्येक माणसामध्ये मला माझा प्रभात दिसतो. आणि आम्ही कुठं पण असलो तरी कुठले तुम्ही प्रभातचा म्हणून सांगता. आपली स्वतःचीच ओळख प्रभात झालेली आहे. त्यामुळे निलेश शेठने एवढं चांगलं काम केलंय, त्यांचं आभार आहे. आणि मी माझ्या ह्या गुच्छाचा त्यांचा सत्कार करतो. कधीच असे सहकार्य भेटणार नाही जीवनात. बर, एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मित्रांनो, माझं भाषणाचं संपदाचे कारण होतं ना, ते हेच होतं की मी बोललो आणि प्रत्येकाने आपापल्या मनातले जे काय आपल्या मनात आहे ते बोललो, ते मला फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आमचं पहिलंच ठरलेलं की आपण येऊन आपण तत्वज्ञान काय द्यायचं नाही जास्त. ठीक आहे, 10 मिनिटं 15 मिनिटं बोललो बस. पण मला हा जो क्षण जो आहे हा आता मला महत्वाचा आहे, की जो आता जो कार्यक्रम आहे तो महत्वाचा आहे. प्रत्येक जण आपापल्या मनातल्या भावना व्यक्त करतो. आणि हा कधीच पुढे चान्स भेटत नसतो आपल्याला. आणि हाच एक प्लॅटफॉर्म आहे. आता आम्ही ठीक आहे, आम्ही वरती बसलो, आम्ही 2 तास बसलो तरी तुम्हाला राग आला तर तुम्ही काय बोलणार नाही, फॅक्ट आहे. पण विषय असा आहे की इथे जेव्हा प्रत्येक जण येईल तर माझी खरंच तुम्हाला विनंती आहे, तुमच्या मनातल्या काही ज्या भावना असतील. आज सावंत साहेबांनी मला वाटतं त्यांना माहिती नव्हतं, मला वाटतं शिवाजी बोरांनाही माहिती नव्हतं, त्यांचं तुम्हाला मनासोबत बोलत की मला जायचं म्हणून थोड्या थांबा. तर अचानक स्टेजवर येऊन जे मनातल्या ज्या भावना व्यक्त करतात आणि त्यात खूप मजा आहे. तर कृपया करून म्हणून मी पहिलंच ठरवलं की आम्ही काही जास्त बोलणार नाही. आता आपली टीम बोलेल, आपली टीम बोलेल. धन्यवाद. आयबी कार्गो म्हणजे काय माहिती आहे का, हे आपलं जे आज तुम्ही जे सगळं सॉफ्टवेअर जे यूज करतायत ना, ते आयबी कार्गो मधून हे आले. आणि मला हे मी खास हे विषय काय इम्पॉर्टंट आहे माहिती आहे का, की आपले संबंध एवढे झालेले आहेत की आज तुम्हाला किती जरी अडचण आली, तुम्हाला रात्री अपरात्री किती जरी त्रास झाला, तुम्ही प्रत्येक जण बिंदास आयबी कार्गोला फोन करतात. कुछ तकलीफ होगा किसको फोन करो, आयबी कार्गो. किसको मारे तो आम्हाला माहित नाही आयबी कार्गो. आणि
म्हणजे मला दुसरं एक सांगायचं काय माहितीये का, की मला एक सवय, एकदा हात जर पकडला ना तर तो सोडायचा नाही. आणि हे तुम्हाला माझ्या समजा बाकी टोटल टीम मध्ये पण दिसेल. मी जर एकदा हात पकडला, हा जोपर्यंत माझे 2च नियम आहेत. जोपर्यंत समजा डिलिव्हरीवाले असतील तर जोपर्यंत मी तुम्हाला माल देतोय तो तुम्ही टायमावर पोहोचवताय तोपर्यंत तुमचे माझे संबंध. अजून तुमचे माझे संबंध कधी कुठपर्यंत टिकतील, जोपर्यंत मी दिलेला माल त्याचा व्यवहाराचे पैसे मला जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत येतात तो म्हणजे तुमचे माझे संबंध. बाकी तोपर्यंत काय. तसंच माझे बुकिंग ब्रांच आहे, तसंच लेबर समजा माथाडी कामगारांचं. 2 मिनिटं मी फक्त शिवाजी बोराडांबद्दल बोलायचं. मगाशी मला बोलता आलं नाही. आज माझी मुंबईला जितकी लोडिंगची जबाबदारी आहे ते जे काय आहे, जे काय गाड्या टायमावर सुटतात, जे काय माल भरून येतो ते फक्त शिवाजी बोराडांमुळे. आज ते जरी मुकदम आहे सगळं आहे, माझं फक्त एकच काम आहे, शब्द टाकणं. मला माहित नाही, मला हा माल टाकायला पाहिजे. ते बोलतात तुम्हाला काम होण्याशी मत. आणि हे जे ट्युनिंग जेव्हा होतं ना तेव्हा हे मोठं काम होतं. मित्रांनो, या गोष्टी सोप्या नाहीये. म्हणजे बघा, काम करत असताना खूप वेळा खटके उडतात, त्यांचे माझे खटके उडतात आणि उडत असतात. पण मी तुम्हाला सांगतो, खटके उडाल्यावर तेही शांत झोपत नसतील, मी शांत झोपत नसतो. कारण एकमेकांना जीव असतो. पण कामात खटके उडतात, पण नंतर परत नॉर्मल होतं. आणि असं कोणत्याही कामात लोडिंगमध्ये किंवा कशात किती अडचणी आल्या पण ते कधीच बोलले नाही की बाबा आता होणार नाही आमच्या. तुम्ही शब्द टाका, काम होण्याशी मतलब बस. आणि म्हणून हे आज सगळं दिसतंय असं. तर तसंच IB कार्गो मधून हे आलेले, कारण कृष्णा आहेत, राजेश आहेत, की आपण त्यांना म्हणजे पहिल्या दिवसापासून मी त्यांना मला हे पाहिजे ते चेंजेस करून पाहिजे. आणि स्टार्टिंगच्या काळात मी तुम्हाला सांगतो, नवीन जेव्हा कॉम्प्युटर लावला IB कार्गो घेतलेलं त्यावेळेस मला वाटतं राजेश स्वतः सगळ्या ब्रांचला फिरत होते. ते चाकणला एक दिवस थांबले, भोसरीला थांबले, इकडे थांबले. आणि त्याच्यामुळे आज काय म्हटलं तरी आज आरामशीर 42, 46 शाखेमध्ये आपला हा IB कार्गो आहे. तर त्याच्यामुळे धन्यवाद तुम्हाला.